आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 10:20 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वच्छता हीच सेवा. श्रोते नमस्कार. स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमात मी दिनेश षडावतकर आपलं स्वागत करतो. स्वच्छता ही खरं म्हणजे आपल्या परंपरेमध्ये पूर्वापारपासून समाविष्टीत आहे. म्हणजे असं बघा की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दुसरं संबोधन मंगलमूर्ती असं आहे. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना असं आपली संस्कृती सांगते. आणि स्वच्छतेमध्ये सत्य, सुंदर आणि मंगल ही तिन्ही तत्त्व सामावलेली आहेत. कारण सत्य हे नेहमी काचेसारखं स्वच्छ असतं, सुंदरतेला स्वच्छतेची अट असतेच असते आणि स्वच्छतेशिवाय मांगल्य प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि श्रोतेहो, आपल्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुद्धा महात्मा गांधीजींनी स्वच्छता हे मूल्य मानलेलं होतं. स्वतः झाडू हातात घेऊन त्यांनी स्वच्छतेचा आदर्श आपल्याला घालून दिला. त्यानंतर स्वच्छतेच्या संदर्भात नाव पुढे येतं ते आधुनिक काळातले थोर संत गाडगेबाबा यांचं. भाषणबाजी किंवा कीर्तन प्रवचनापेक्षा स्वच्छतेवर गाडगेबाबांचा भर होता. स्वच्छता म्हणजेच परमेश्वराची खरी आराधना असं मानणाऱ्या या महान व्यक्ती होत्या. आणि म्हणूनच त्यांचा आदर्श मानून स्वच्छ भारत या संकल्पनेला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्वच्छता ही सेवा या आकाशवाणीच्या मालिकेत आज घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन तसंच कचरा व्यवस्थापन अशा विविध विषयांसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपले अनुभव सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे शेखर रौंदळ यांना. शेखर रौंदळ हे अतिरिक्त अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण बेलापूर नवी मुंबई म्हणून कार्यरत आहेत आणि या क्षेत्रात त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. नमस्कार शेखरजी. नमस्कार. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आणि सुरुवातीलाच आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की स्वच्छता, मी जसं सुरुवातीला म्हटलं की स्वच्छता हे खरं तर म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली एक अविभाज्य अशी गोष्ट आहे आणि ते एक मूल्यही आहे आपल्या जीवनातलं. तर मग इतकी अस्वच्छता जी होते आणि त्यासाठी स्वच्छता अभियान आपल्याला राबवायला लागतं. तर स्वच्छता या संकल्पनेची नेमकी गरज काय आहे? जे काही राहणीमान आहे त्या ठिकाणी कचरा तयार होत असतो, त्यामुळे कचरा निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे. परंतु त्या नैसर्गिक बाब जी आहे ती नेहमीप्रमाणे ती स्वच्छतेची सवय अंगीकारली गेली पाहिजे, त्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. आणि यासाठी जसा आपण उल्लेख केला, स्वातंत्र्योत्तर किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वच्छतेवर भर दिला गेला आणि यासाठी स्वच्छतेची चळवळ आहे. याचा पाया संत गाडगेबाबा महाराज यांनी याचा स्वच्छतेचा पाया रचला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून हा जो संदेश आहे हा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. आणि त्याच आधारावर आजपर्यंत शासनाने स्वच्छतेच्या अनेक योजना राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्रयत्नातून जनतेपर्यंत स्वच्छतेची जी काही गरज आहे ती किती आवश्यक आहे हे बिंबवण्यासाठी ज्या काही योजना राबवल्या त्यामध्ये आजपर्यंत 2001 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्याने सुरू केलं आणि ते इतकं यशस्वी झालं. त्यामध्ये लोकांचा इतका उत्स्फूर्त सहभाग मिळाला, ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. त्याचं अनुकरण करून केंद्र शासनाने मग संपूर्ण स्वच्छता अभियान त्यामध्ये सुरू केलं 2003 पासून. त्यानंतर 2009 पासून निर्मल भारत अभियान सुरू केलं आणि 2014 पासून स्वच्छ भारत मिशन टप्पा 1 हे अभियान सुरू झालं. आणि त्यानंतर 2020 पासून स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 असे वेगवेगळे अभियान, त्याच्यामध्ये परिस्थितीनुरूप आणि त्या काल परत्वे आवश्यक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश करून त्या अभियानामध्ये योग्य ते बदल केलेत आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या योजनांमध्ये नावात बदल करून आणि त्यांचे उद्दिष्ट आणि त्यांची अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वेगवेगळे अभियान आजपर्यंत आपण राबवत आलो आहोत. वा, म्हणजे ही थोडक्यात या स्वच्छता अभियानाची वाटचाल कशा पद्धतीने झाली याचा तुम्ही अगदी संक्षिप्त असा आढावा घेतलात. पण मुळात म्हणजे कचरा आपण ज्याला म्हणतो, स्वच्छतेचा संबंध कचऱ्याशी अर्थातच आहे. कचरा होतो म्हणून स्वच्छता करावी लागते. त्याच्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन आपण एक दुसरा भाग असतो. पण आता कचरा, घनकचरा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये नेमका कशाचा समावेश होतो ते जरा सुरुवातीला सांगा ना. घनकचरा म्हणजे घर, सार्वजनिक ठिकाण, व्यवसाय, उद्योग इत्यादींमधून निघणारा जो काही निरुपयोगी आणि टाकाऊ जो कचरा असतो तो त्याला आपण घनकचरा म्हणतो. घनकचऱ्याचे 2 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करतो. एक सेंद्रिय आणि असेंद्रिय घनकचरा आपण त्याला असं संबोधतो.
तर सेंद्रिय ओला कचरा जो आहे त्याच्यामध्ये जे काही घरामध्ये उरलेलं जे अन्न असतं किंवा शेतीमधला भाजीपाला असतो, घरातील केर कचरा असतो, शेण असेल, पालापाचोळा असेल, बाजारपेठेतून निघणारा कचरा असतो, याचं वर्गीकरण आपण सेंद्रिय ओला कचऱ्यामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करतो. आणि अजैविक असेंद्रिय जो कचरा आहे त्यामध्ये प्लास्टिक पिशव्या आहेत, बाटल्या असतील, वेस्टने आहेत, प्लास्टिकच्या वस्तू आहेत, त्याचबरोबर इतर ज्या काही धोकादायक कचरा आहे, धोकादायक त्याला आपण मेडिकल वेस्ट म्हणतो. त्या मेडिकल वेस्टमध्ये काही केमिकल असतात, काही सॅनिटरी नॅपकिन्स, आपल्या प्रत्येक घरामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आता उपलब्ध असतात, लहान मुलांचे किंवा ज्येष्ठ नागरिकांचे डायपर्स आहेत, असे जे आहेत हे हा मेडिकल वेस्ट आहे जो धोकादायक आहे. त्याचबरोबर ई वेस्ट हा एक प्रकारसुद्धा सध्या आपल्याला पाहायला मिळतो. या ई वेस्टमध्ये वायर्स असतील, खराब झालेल्या बॅटरी असतील, खराब झालेले मोबाईल्स असतील, खराब झालेले TV असतील, फ्रीज असतील, ट्यूबलाईट्स असतील, अशा पद्धतीचा अनेक प्रकारचे ई वेस्टसुद्धा सध्या ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात जनरेट होतो. तर अशा पद्धतीने घनकचरा जो आहे हा 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करून त्याच्या पुढील विल्हेवाटीच्या योग्य त्या सुविधा शासन स्तरावर निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही या घनकचऱ्याच्या म्हणजे जे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख केलात की मेडिकल वेस्ट. मला असं वाटतं की कचऱ्याचा संबंध किंवा अस्वच्छतेचा संबंध हा आरोग्याशी थेट असतो. बरोबर. म्हणजे कसं एक दुष्टचक्र निर्माण झालं बघा, की अस्वच्छतेमुळे रोगराई निर्माण होते, त्या रोगराईचं निराकरण करण्यासाठी औषधं घ्यावी लागतात आणि त्या औषधांची वेष्टणं असतील किंवा त्याच्यामुळे जो काय कचरा निर्माण होतो, ती एक कचऱ्याची समस्या त्यामुळे निर्माण झालेली आहे. म्हणजे हे एक दुष्टचक्र आपल्याला निर्माण झालेलं दिसतं. बरोबर. आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये बरीच वर्ष काम केलं, तर ग्रामीण भागामध्ये या घनकचऱ्यासंबंधी जागरूकता कितपत तुम्हाला दिसून आली किंवा ती नसण्याचं कारण काय तुम्हाला आढळलं? सुरुवातीपासूनच म्हणजे आता स्वच्छता अभियान सुरू, जरी वेगवेगळ्या नावाने अभियान सुरू झाले तरी याला साधारणपणे एक 35 ते 40 वर्षापासून खऱ्या अर्थाने याला गती देण्याचा प्रयत्न शासन स्तरावरून झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये याला प्रतिसाद अत्यंत कमी होता. लोकांपुढे जाऊन हागणदारी मुक्त शब्द वापरणे किंवा शौचालय शब्द वापरणे इतके यासाठी सुद्धा एक संकोच निर्माण झालेला होता. अधिकारी असतील किंवा नागरिक असतील त्याबाबत त्या खुलेपणाने बोललं जात नव्हतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागला आणि ही आपली फार वर्षानुवर्षाची किंवा ती एक सवय झालेली होती अस्वच्छतेमध्ये राहण्याची आणि आपला परिसर असाच असतो किंवा ग्रामीण भाग असाच असतो असं एक मानसिकता असल्यामुळे ती बदलायला खूप वेळ गेला आणि ते साधारण 30 ते 35 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेलेला आहे. परंतु आजच्या स्थितीमध्ये शासनाचे जे काही प्रयत्न आजपर्यंत झाले त्याला खूप चांगलं यश आतापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे शासनाने सुद्धा जे टप्पे राबवले ते टप्पे राबवताना विचारपूर्वक टप्पे राबवले गेले. सुरुवातीला वैयक्तिक शौचालयावर भर दिला गेला की जी काही उघड्यावर जी काही घाण होती ती उघड्यावर शौचामुळे होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यापासून म्हणजे संपूर्ण स्वच्छता अभियान असेल जे 2003 पासून सुरू झालं तेव्हापासून वैयक्तिक शौचालय या विषयाला अधिक महत्त्व दिलं गेलं. त्याचबरोबर सार्वजनिक किंवा सामुदायिक शौचालय, त्यामुळे प्रत्येक वैयक्तिक घराला शौचालय असावे एवढे हे टार्गेट आणि ज्यांना जे शौचालय बांधू शकत नाही किंवा जागेची अडचण आहे अशांसाठी सामुदायिक किंवा सार्वजनिक शौचालय असा एक महत्त्वाच्या 2 उद्दिष्ट घेऊन आपण संपूर्ण स्वच्छता अभियान आपण 2003-04 पासून शासनाने सुरू केलं. आणि त्याचबरोबर IEC किंवा प्रचार प्रसिद्धीचा पण एक पार त्याच्यामध्ये जोडणं गरजेचं होतं. मग 2003 ते 2009 पर्यंत जेव्हा हे लक्षात आलं की लोकांना डायरेक्ट शौचालय बांधणं सांगण्यापेक्षा त्याच्या अगोदर त्यांची मानसिकता तयार करणे, त्यांना त्याची सवय लावणे किंवा त्याचं महत्त्व पटवून देणे आणि ह्यासाठी मग प्रचार प्रसिद्धीलाच तेवढं महत्त्व दिलं गेलं आणि मग त्या योजनेचं नाव पुढे निर्मल भारत अभियान असं नाव केलं गेलं आणि त्यामध्ये खूप चांगलं यश आपल्याला त्याच्यामध्ये मिळालं आणि याच्यातून देशभरामध्ये आपल्या या योजनांचं कौतुक झालं आणि देशभरामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान 2014ला सुरू केलं. तर यामध्ये सुद्धा 2011ला साधारणपणे 11-12 एक बेसिक सर्वे शासनाकडून केला गेला की वैयक्तिक शौचालय सुविधा असणारे किती कुटुंब आहेत किंवा शौचालयाची सुविधा नसणाऱ्या कुटुंबाची संख्या किती आहे असा एक बेसलाईन सर्वे केला गेला आणि त्याच्या आधारे टार्गेट ठरवलं गेलं की 2018पर्यंत 100% हागणदारी मुक्त किंवा 100% घरांना वैयक्तिक शौचालय पुरवले जावेत किंवा ज्यांच्याकडे निधीची उपलब्धता नाही किंवा जागेची उपलब्धता नाही अशांसाठी सामुदायिक सार्वजनिक शौचालय देण्यात आले आणि यासाठी पण प्रोत्साहन देण्यात आलं. 1200 रुपयापासून याची खरं सुरुवात झाली. म्हणजे संपूर्ण स्वच्छता अभियान जेव्हा 2003ला सुरू झालं
त्यावेळेस जो कोणी वैयक्तिक शौचालय बांधून घेईल त्याला 1200 रुपयाचं अनुदान त्यावेळेस दिलं जात होतं. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने शासनाने त्याच्यामध्ये वेळोवेळी वाढ केली. त्यानंतर 2500 झाले, 6000 झाले, नंतर आता 12000 रुपयापर्यंत त्याचं अनुदान आता दिलं जातं आहे. आणि त्यानंतर मग वैयक्तिक शौचालय पण त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये प्रचार प्रसिद्धी होत असताना, हे काम होत असताना आता मात्र खुलेपणाने लोकांमध्ये अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये स्वच्छतेविषयी चर्चा होते. कोणाच्याही मनामध्ये आता ती संकोच राहिले नाही. इव्हन जेवण करताना सुद्धा शौचालय, हागणदारी मुक्त असे विषय अतिशय मनमोकळेपणाने बोलले जातात की जो विषय त्याज्य मानला जायचा किंवा त्या विषयावर बोलणं नव्हतं, चार चौघात असं मानलं जायचं. एक मानसिकता जी होती ती बदलली, ती खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि त्या अनुषंगाने एप्रिल 2018 मध्ये जो काही 2011-12ला जो आपला बेसिक सर्व्हे झाला होता त्यानुसार जेवढे शौचालयांची गरज होती तेवढे सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालयांची सुविधा देण्यात आली. आणि एप्रिल 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त म्हणून देशाने घोषित केलं. आणि त्यानंतर मग जी काही स्वच्छतेचे अनेक अंग आहेत, जसं अगोदर आपण चर्चा केली की फक्त वैयक्तिक शौचालय किंवा सार्वजनिक सामुदायिक शौचालय हा एवढाच भाग स्वच्छतेशी निगडीत नाही. तर त्याच्या अनुषंगाने पुढच्या ज्या स्टेप्स होत्या त्यामध्ये मग घनकचरा व्यवस्थापन, त्याकडे आपण येऊया सर. पण तुम्ही हा मुद्दा जो सांगितला तो खूप महत्त्वाचा आणि एक आपण म्हणूया सकारात्मक आहे की तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात काम करताय आणि मानसिकता बदलली, हे तुमचं निरीक्षण जे तुम्ही नोंदवलं ते मला अतिशय सकारात्मक वाटतं. आता घनकचरा आणि त्याचं जे काही व्यवस्थापन, त्याची विल्हेवाट लावणं, ही जी प्रक्रिया आहे त्याविषयी आपण एक छोटंसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर त्याविषयी बोलूया. चला गड्यानो आता आपण अभियानात सामील होऊया, अभियानात सामील होऊया, सामील होऊया, सामील होऊया, अभियानात सामील होऊया. शुद्ध हवेचे, व्यायामाचे आणि रोजच्या अंघोळीचे, शुद्ध हवेचे, व्यायामाचे आणि रोजच्या अंघोळीचे महत्त्व पटवू साननी थोरा बीज आता हे रुजवूया, महत्त्व पटवू साननी थोरा बीज आता हे रुजवूया. चला गड्यानो आता आपण अभियानात सामील होऊया, सामील होऊया, सामील होऊया, अभियानात सामील होऊया. श्रोतेहो, स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत अतिरिक्त अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन बेलापूर नवी मुंबई शेखर रौंदळजी. शेखरजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो या कार्यक्रमात. मगाशी आपण जो उल्लेख केलात घनकचरा आणि त्याचं व्यवस्थापन किंवा त्याची विल्हेवाट, तर ही घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत विशेषतः ग्रामीण भागामध्ये? जसं की मी अगोदर उल्लेख केला की शासनाने टप्प्याटप्प्याने जे काही घटक आपल्याला स्वच्छतेचे घटक अंतर्भूत करण्याचे जे काही प्रयत्न केले त्यामध्ये वैयक्तिक शौचालयानंतर जो महत्त्वाचा घटक आहे तो घनकचरा व्यवस्थापन. हा जो घनकचरा आहे जो घरामध्ये तयार होतो, परिसरामध्ये तयार होतो. घरामध्ये साधारणपणे जो आपला उरलेलं अन्न असतं, भाजीपाला असतो, शेतातला भाजीपाला असतो किंवा परिसरामध्ये जे काही आपली चाऱ्याची किंवा ओला कचरा पडलेला असतो किंवा झाडांचा पालापाचोळा पडलेला असतो. हा जो आहे घनकचऱ्यामध्ये 2 प्रकार मी आपल्याला अगोदरच यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर जो काही आपण याचा ओला कचरा आणि सुका कचरा असं जे वर्गीकरण करतो, ह्या ओल्या कचऱ्याचं जे वर्गीकरण केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सद्यस्थितीमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून जे काही सविस्तर काही मार्गसूचना आणि योग्य ते आदेश आणि योग्य ते अधिकार आणि त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये सेग्रिगेशन ॲट सोर्स, म्हणजे घरातच जर आपण त्या ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याचं सेग्रिगेशन केलं
तर ते अतिशय फायदेदायक आणि पुढे त्याची विल्हेवाट लावणे अतिशय सोपं जाईल. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये 2 कचरा कुंड्या असणं आवश्यक आहे, एक ओला कचऱ्यासाठी आणि एक सुक्या कचऱ्यासाठी. त्यासाठी 10 लिटरच्या डस्टबिन प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक घरांना उपलब्ध करून द्याव्यात, अशा पद्धतीच्या सूचना ऑलरेडी शासनाने, राज्य शासनाने, केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. आणि मग जर घरातच हा ओला कचरा सुका कचरा वेगळा केला जाईल आणि त्यानंतर ते दर दिवशी त्या गावामध्ये तो कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये 3 चाकी किंवा 4 चाकी सायकल किंवा बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल त्या ठिकाणी उपलब्ध असावी, या संदर्भात सुद्धा शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे आणि ते व्हेकल पण बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये आता उपलब्ध होत आहेत. अजूनही त्या साधारण मार्च 2025 पर्यंत या सुविधा उपलब्ध होतील. त्यानंतर त्या व्हेकलच्या माध्यमातून तो कचरा गोळा केला जाईल आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पुन्हा सेग्रिगेशन शेड उभारण्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी हा पूर्ण गावामधून गोळा झालेला जो कचरा आहे तो त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्याचं सेग्रिगेशन केलं जाईल, म्हणजे त्याचं विलगीकरण केलं जाईल आणि जो ओला कचरा आहे त्याचं कंपोस्टिंग केलं जाईल. कंपोस्टिंगसाठी त्या ठिकाणी नॅडेपची व्यवस्था केलेली आहे. जनरली नॅडेपमध्ये आपण गांडूळ खताचा वापर त्या ठिकाणी करणार आहोत किंवा ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण बायोकल्चरचा पण वापर करणार आहोत. काय होतं की जो काही आपला ओला कचरा आपण नियमित पद्धतीने त्याचं कंपोस्टिंग करायला गेलो तर साधारण 6 ते 7 महिन्याचा कालावधी त्याला लागतो. पण तो कालावधी कमी करण्यासाठी आपण जर गांडुळाचा वापर केला किंवा बायोकल्चरचा वापर केला तर तो कालावधी आपण 35 ते 40-45 दिवसापर्यंत कमी करू शकतो. त्याच्यामुळे कमी दिवसामध्ये ओल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग होऊन त्याचं सेंद्रिय खतामध्ये आपल्याला रूपांतर करता येईल. त्याचबरोबर जो घरामधून जो निर्माण होणारा सगळ्या प्रकारचा कचरा आपल्याला घरातून आपल्याला मिळणार आहे, तर त्याच्यामध्ये सुका कचरा हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. तर सेग्रिगेशन शेड जे विलगीकरण केंद्र आहे त्यामध्ये आपले कप्पे असणार आहेत की त्या ठिकाणी कागद वेगळा केला जाईल, प्लास्टिक वेगळा केला जाईल, धातू वेगळा केला जाईल, रबर वेगळे केले जातील, वेस्ट वेगळा केला जाईल, मेडिकल वेस्ट वेगळा केला जाईल. अशा पद्धतीने हे काम होणार आहे आणि हे सर्व काम एक तर ग्रामपंचायतीने कर्मचारी नेमावेत किंवा बचत गटांना हे काम दिलं जाण्या संदर्भामध्ये केंद्राच्या प्राधान्याने सूचना आहेत आणि तशी कार्यवाही आता आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. आणि हा जो कचरा आहे हा कचरा पुढे सुका कचऱ्याचं आपण कंपोस्टिंग करणार आणि मग सुका कचऱ्याचे पुन्हा वेगवेगळे बाबी आहेत की ज्याच्यावर आता आपण पुन्हा सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. नक्कीच. आता तुम्ही याच्यामध्ये एक ई कचरा असाही उल्लेख केला होता. तर ई कचरा म्हणजे विशेषतः आता आधुनिक काळात जी गॅझेट्स वापरली जातात, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकची वगैरे, तर त्यामुळे हा ई कचरा सध्याच्या काळात वाढलेला आपल्याला दिसून येतो, कारण त्याचा वापरही खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर त्याची विल्हेवाट लावताना काही वेगळी खबरदारी घ्यावी लागते का, किंवा त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते आणि मुळात त्यामध्ये कशाचा समावेश होतो? ई कचऱ्यामध्ये साधारणपणे बॅटरी आहेत, खराब झालेल्या बॅटरी असतील, चार्जर्स आहेत, सॉकेट्स असतील, खराब झालेले मोबाईल्स आहेत, बॅटरीज आहेत, ट्यूबलाईट्स आहेत, लाईट्स आहेत, वायर्स आहेत, फ्रीज असतील, जुन्या TVs असतील, लॅपटॉप आहेत, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत की जे खराब झाले की ते आपण कचऱ्यावाल्यांना देतो किंवा आपण बाहेर कुठेतरी आपण ते फेकत असतो. तर हा धोकेदायक कचरा आहे. त्याच्यामध्ये कदाचित बॅटरीचा कुठे स्फोट होऊ शकतो, कुठे आगी लागू शकतात, त्याच्यामुळे तो धोकेदायक आहे. त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं योग्य ते विलगीकरण करून, सेग्रिगेशन करून त्या व्यवसायाशी निगडीत जे काही संस्था असतील, सामाजिक संस्था असतील किंवा काही कंपनीज असतील, फॅक्टरीज असतील, त्यांच्याशी ते टायअप करून त्यांच्या दर 15 दिवसांनी किंवा दर महिन्याला एकत्रित झालेला जो कचरा आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी एक व्यवस्था निर्माण करणे. तर ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था निर्माण करण्याचं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर काम आपलं सुरू आहे त्याच्यात. आणि मुळात म्हणजे घनकचऱ्यातून ई कचरा वेगळा करणं ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये, नाही का? हो, त्यासाठी आपण बचत गटांचे ज्या नियुक्त्या करतो त्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत हे विलगीकरण करताना की सुक्या कचऱ्यामध्ये ई वेस्ट कशाला म्हणतात तो कसा वेगळा करावा, मेडिकल वेस्ट त्या कशाला म्हणतात तो कसा वेगळा करावा, किंवा धातू असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, हे वेगवेगळे कसे करावे त्याचं प्रशिक्षण सगळ्या त्या कर्मचारी किंवा बचत गटांना दिलं जाईल आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं विलगीकरण होईल आणि त्याचं पुढे जे काही त्याचं फॉरवर्ड लिंकेजेस आहेत त्याची पण सुविधा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आणि गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून ही सर्व व्यवस्था आपण ग्राम पातळीवर राबवण्याची सुरुवात केलेली आहे. आता या घनकचऱ्यामध्ये एक अतिशय घातक असलेला घटक म्हणजे प्लास्टिक. बरोबर. आणि प्लास्टिकचाही वापर खूप वाढलेला आहे, त्यामुळे अर्थातच कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा समावेश जास्त असणार. तर हे प्लास्टिक जे आहे ते मुळात वरदान की शाप हा नेहमी एक चर्चेला जाणारा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे या दृष्टिकोनातून तुम्ही त्याकडे कसं बघता?
प्लास्टिक हे वरदान कधीच असू शकत नाही, कारण प्लास्टिक असा घटक आहे की त्याचं विघटन करणं फार अवघड आहे. साधारण 1 mm जाडीचं जरी प्लास्टिक असलं तरी त्याला विघटन व्हायला 5000 वर्ष लागतात आणि एवढा मोठा कालावधी त्याला लागतो. प्लास्टिक मातीमध्ये विघटन होत नाही, पाण्यामध्ये विघटन होत नाही आणि त्याला आपण जाळण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून पुन्हा वायू प्रदूषण होतं. त्याच्यामुळे प्लास्टिक हे वरदान असू शकत नाही. आणि आपल्या दैनंदिन आपण जे काही कचरा निर्माण करतो, एक असं ऑब्झर्वेशन आहे, असं स्टडी आहे की ग्रामीण भागामध्ये एक व्यक्ती दिवसभरामध्ये 80 ग्राम कचरा निर्माण करतो. त्याच्यापैकी साधारणपणे 73% हा ओला कचरा असतो, मात्र 21% हा सुका कचरा असतो. आणि या सुक्या कचऱ्यामध्ये मेजॉरिटी पार्ट जो आहे तो प्लास्टिकचा असतो. त्याच्यामुळे प्लास्टिक हे खूप हजार्डस आहे आणि ते आरोग्याला धोकेदायक आहे. ते आपण मातीत मिसळलं तरी मातीची जमिनीचा पोत खराब होतो आहे, पाण्याचं प्रदूषण होतं आहे, जाळलं तर वायू प्रदूषण पण होत आहे. आणि ते तसंच उघड्यावर पडलं तर जे काही मोकाट जनावरं फिरतात ते त्यांच्या पोटात जाऊन अनेक जनावरं दगावल्याचे आपण सर्वांना बघितलेलं आहे. त्याचबरोबर जे मायक्रोप्लास्टिक आहे ते आपल्या मानवी शरीरात गेल्यावर सुद्धा कॅन्सरसारखे प्रकार किंवा आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे तो सगळ्या जीवांसाठी प्लास्टिक हा धोकादायक आहे. त्यामुळे ते वरदान कधीच असू शकत नाही प्लास्टिक आहे. पण मग त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावता येईल? त्याच्या विल्हेवाटसाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याचं निराकरण करणं गरजेचं आहे. एकत्रित एकदम असं काही होणार नाही. तर त्यासाठी त्याचा 3R आपण म्हणतो की रिड्यूस, त्याचा वापरच कमी झाला पाहिजे. त्यासाठी त्याला जी पर्याय आहे की त्याला कापडी पिशव्यांचा वापर करा किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा किंवा बाजारात जाताना आपली स्वतःची घरची पिशवी आपण घेऊन जावी की जेणेकरून प्लास्टिकचा वापर आपल्याला म्हणजे रिड्यूस करता येईल, वापरच कमी करता येईल. आणि जो काही आपल्याला काही ठिकाणी नाईलाज तो आपल्याला घ्यावंच लागलं तर ते आपण पुढे त्याची विल्हेवाट लावताना त्याचा रियूज कसा करता येईल तो करावा. आणि नंतर रिसायकलमध्ये आपण जावं की जे काही राहणार त्याचं रिसायकलिंग करून पुन्हा त्याच्या काही वस्तू बनवणे. त्याच्यामध्ये वस्तू बनवताना पण आपण शासनाने अत्यंत सविस्तरच्या गाईडलाईन यापूर्वीच दिलेल्या आहेत. त्याचे महत्त्वाचे असं आहे की आम्ही आता म्हणजे राज्य शासनाच्या वतीने, केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्याला एक प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना आपण करतो आहोत. 1 किंवा 2 तालुके मिळून ज्या ठिकाणी लोकसंख्येचा हिशोब करून आणि ते प्लास्टिकचं युनिटचा लागणारा खर्च आणि येणारं उत्पन्न याचा मेळ घालून ते 2 तालुके 3 तालुके म्हणून आपण ते आता तयार करत आहोत. तर आपल्या 351 तालुक्यांमध्ये 292 प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटच्या युनिट्सला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 62 युनिट्स आपले पूर्ण झालेले आहेत. आणि यामध्ये मग हा जो काही आपले सेग्रिगेशन करून जो काही प्लास्टिक आपला तयार होणार आहे तो आपण त्या प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट युनिटपर्यंत आपण तो नेणार आहोत. आणि त्या ठिकाणी त्याचं डस्ट रिमूव्हर करून त्याचं शेडिंग करणार, त्याचे तुकडे करणार, शेडिंग करून त्याचं बेलिंग करणार, म्हणजे विटासारखे त्याचं प्रेस करून त्याच्या विटा बनवणार, फक्त प्रेस करून त्याला करणार. आणि मग त्याची पुढची जी फॉरवर्ड लिंकेजेस आहेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सिमेंट फॅक्टरींशी आता ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून आपण टायअप करतो आहोत की सिमेंट फॅक्टरींना आपण तो प्लास्टिक देणार आहोत. उरलेला जो प्लास्टिक आहे तो जे डांबरी रोड आहेत, जे आपले PMGSYमध्ये असतील किंवा PWDचे जे काही रस्ते आहेत त्या डांबरी रस्त्यांमध्ये जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर करण्यासंदर्भामध्ये शासनाने सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी प्लास्टिकपासून डिझेल बनवण्यासाठी पण टायअप झालेले आहेत. काही ठिकाणी पेवर ब्लॉक बनवण्याच्या फॅक्टरीज पण काही ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आणि त्यानंतर काही प्लास्टिकची उपकरणं आहेत, म्हणजे बेंचेस बनवणे, बाकं बनवणे, खेळण्या बनवणे, अशा पद्धतीचे पण फॉरवर्ड लिंकेजेस जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी झालेले आहेत. आणि आता ते 62 ठिकाणी आम्ही या सगळ्या उपक्रम आमच्या आता अंतिम स्टेपमध्ये आहेत. तर साधारणपणे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये या सगळ्या वर्किंगमध्ये येतील. आणि आमचे 292 प्रकल्प जे राज्यात आता सुरू झालेले आहेत तर ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये या पद्धतीने ह्या प्लास्टिकच्या फॉरवर्ड लिंकेजेसच्या माध्यमातून विल्हेवाटचा जो काही तो प्रयत्न आहे तो आमचा सुरू होणार आहे. म्हणजे रिसायकल होणारं प्लास्टिक जर आपण वापरलं आणि त्याचा विवेकाने वापर केला तर प्लास्टिक हे सुद्धा वरदान ठरू शकतं असं आपल्याला म्हणता येईल, नाही का? या पद्धतीने काळजीपूर्वक आणि अत्यंत जबाबदारीने आपण याचा वापर केला तर त्याचा आपण वरदान म्हणून त्याचा निश्चितच त्याचा उल्लेख आपण करता येईल. आणि तुम्ही सांगितलं की प्लास्टिक जर जाळलं तर त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं, म्हणजे शेवटी तिथे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तर तेही आपल्या हातात आहे की अशा प्रकारचं प्लास्टिक न वापरणं. आणि यासंबंधी जागरूकता निर्माण होती असं तुम्ही सांगितलं. हे सुद्धा एक सकारात्मक गोष्ट आपल्याला म्हणता येईल. आपण एक शेखरजी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो कार्यक्रमात. आणि आपल्या चर्चेचा दुसरा भाग म्हणजे सांडपाण्याचं व्यवस्थापन. तर सांडपाणी म्हणजे नेमकं काय आणि सांडपाणी व्यवस्थापन पद्धती कोणत्या आहेत?
सांडपाणी म्हणजे जे काही सेप्टिक टँकमधून शौचालयातून निघणारं जे पाणी आहे, त्याचबरोबर घरातून आपले बाथरूमचं पाणी असेल किंवा किचनमधून निघणारं पाणी असेल ते, आणि कारखान्यांमधून निर्माण होणारं जे पाणी आहे त्याला आपण जनरली सांडपाणी म्हणतो. आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रमुख जे ग्रामीण भागामधलं जे प्रमुख व्यवस्था आहे ती आहे शोषखड्डे. त्यामुळे परसबाग असेल किंवा शोषखड्डा असेल, ह्या प्रामुख्याने प्रत्येक कुटुंबाने करून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी जागेची अडचण आहे त्या ठिकाणी गटारीच्या माध्यमातून जे पाणी बाहेर येणार आहे त्या ठिकाणी आपण सार्वजनिक शोषखड्डे ही एक मोठी योजना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे, शासनाने दिलेली आहे. आणि यामध्ये पण जी काही छोटी गावं आहेत त्या ठिकाणी आपण सार्वजनिक शोषखड्ड्याच्या माध्यमातून सांडपाण्याचं व्यवस्थापन करू शकतो. परंतु जी मोठी गावं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होणार आहे किंवा होत आहे तर त्या ठिकाणी फक्त शोषखड्डा घेऊन ते कामं होणार नाहीत. त्यासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यावर प्रक्रिया करणे हा एक सुद्धा एक भाग त्याच्यामध्ये केंद्र शासनाने त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने TBF तंत्रज्ञान असेल, त्यामध्ये DWATS तंत्रज्ञान असेल, फायटोराइड असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे तंत्रज्ञान शासनाने निश्चित करून दिलेले आहेत. आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जी मोठी गावं आहेत त्यामध्ये त्या पद्धतीचं सांडपाणी व्यवस्थापन त्या तंत्रज्ञानाद्वारे आपण करत आहोत. आणि त्याची कामं सद्यस्थितीमध्ये राज्यात सुरू आहेत. अशी 2000 गावं आहेत जी 5000पेक्षा जास्त लोकसंख्येची गावं आहेत, त्या ठिकाणी तंत्रज्ञानाची कामं सुरू आहेत. आणि उर्वरित गावांमध्ये शोषखड्ड्याच्या माध्यमातून आपण हे सांडपाणी व्यवस्थापन करण्याचं काम आपलं सुरू आहे. याच संबंधी एक प्रश्न असा आहे की मैला गाळ व्यवस्थापन मगाशी तुम्ही उल्लेख केलात, तर त्याच्याविषयी जरा सविस्तर सांगू शकाल का? मैला गाळ व्यवस्थापन हा प्रामुख्याने शौचालयाच्या संदर्भाशी संबंध आहे. मानवी मैला जो आपण विष्ट्याच्या स्वरूपामध्ये जो बाहेर पडतो त्यामध्ये वैयक्तिक शौचालयाचं बांधकाम करण्यासाठी शासनाचा प्राधान्यक्रम होता की 2 खड्ड्याचं शौचालय बांधावं. परंतु पूर्वीपासून सेप्टिक शौचालय बांधण्याकडे लोकांचा कल आहे. आणि सेप्टिक शौचालयामध्ये बांधकाम केल्यानंतर मात्र त्याचं जे काही ब्लॅक वॉटर निघतं ते ब्लॅक वॉटर जे आहे ते आपण गटारीच्या माध्यमातून ते निघत असतं. आणि पण मात्र तो जो सेप्टिक टँक आहे तो काही कालांतराने रिकामा करणं आवश्यक आहे. साधारण 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो रिकामा केला गेला पाहिजे. आणि तो केल्यानंतर मात्र तो जो काही मैला निघणार आहे त्या मैल्याचं योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी एक त्या ठिकाणी यंत्रणा असावी, ज्याला आपण फिकल स्लज ट्रीटमेंट प्लांट असं म्हणतो, ज्याला FSTP म्हणतो. तर अशा पद्धतीने जर राज्यामध्ये जो सर्व्हे झाला आहे त्यानुसार 44 लाख लोकांकडे म्हणजे कुटुंबांकडे ग्रामीण भागामध्ये 44 लाख कुटुंबांकडे सेप्टिक टँकची शौचालय आहेत. त्यामुळे तो सुद्धा फार मोठा पार्ट आहे, मेजर पार्ट आहे की ज्याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्याच्यावर शासनाने लक्ष केंद्रित केलेलं आहे. अशा त्या शौचालयांचं नियमितपणे शेड्यूल डिस्लजिंग करून ग्रामीण भागामध्ये FSTPची निर्मिती करणे, त्यासाठी राज्यात 590 क्लस्टर निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि 590 ठिकाणी अशी FSTPचं बांधकाम पुढच्या 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येतील. आणि मग जे काही ग्रामीण भागातले सेप्टिक टँक आहे तिथला सुद्धा मैला वेळोवेळी उपसा करून त्याचं निराकरण किंवा त्याची जी शास्त्रीय विल्हेवाट आहे ती त्या ठिकाणी लावली जाणार आहे. एकूण स्वच्छतेसंबंधीची ही वेगवेगळी अभियानं आहेत किंवा प्रकल्प आहेत ते खूप वेगाने चालू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोवर्धन प्रकल्प स्थापन करण्यात आलेला आहे, उभारण्यात आलेला आहे, तर त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे? केंद्र शासनाने प्रायोगिक तत्त्वावर सद्यस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक गोवर्धन प्रोजेक्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे एक 50 लाख रुपयाचं अनुदान शासनाने निश्चित केलेलं आहे. यामध्ये जो काही पशुधन ओला कचरा असेल, पशुधनाच्या माध्यमातून निर्माण होणारा कचरा आहे, कृषीचा पीक कचरा आहे, भाजी बाजार, मंडई, हॉटेल्स, व्यावसायिक इत्यादी स्तरावर जो काही कचरा आहे ओला स्वरूपाचा जो कचरा तयार होणार आहे, किंवा जे भाजीपाला मोठे मोठे मार्केट्स आहेत, कृषी प्रक्रियाचे केंद्र आहेत किंवा मोठ्या मोठ्या गोशाळा आहेत, अशा ठिकाणी जो काही ओला कचरा तयार होणार आहे तो सार्वजनिक स्वरूपात त्या ठिकाणी गोळा करायचा आणि मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करून त्यातून गॅस निर्मिती करायची. आणि त्या गॅस निर्मितीपासून एकतर त्या ठिकाणी हॉटेल्सला आपण गॅस कनेक्शन द्यायचे किंवा वैयक्तिक कुटुंबांना गॅस कनेक्शन द्यायचे किंवा वीज निर्मिती त्याच्यामधून करायची आहे, बलूनच्या माध्यमातून गॅस भरून तो पुरवठा करायचा आहे. अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स आपण साधारण आपल्या 34 जिल्ह्यामध्ये 36 प्रोजेक्टला मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी आपले 30 प्रोजेक्ट आपले पूर्ण झालेले आहेत आणि त्यापैकी 12 प्रोजेक्ट्स आपले फंक्शन झालेले आहेत. आणि साधारणपणे उरलेली जी काही प्रकल्प राहिले ती साधारण पुढच्या येणाऱ्या डिसेंबरपर्यंत 100% गोवर्धन प्रकल्प आपले सुरू होतील. आणि त्याच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल 20, 25, 30 घरांना गॅस पुरवठा करणे किंवा हॉटेल्सला गॅस पुरवठा करणे आणि वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू आहे. आणि यशस्वीपणे जी काय आता आमची 12 प्रोजेक्ट पूर्ण झाली ती यशस्वीपणे सुरू आहेत. वा,
आता या सगळ्या ज्या योजना आहेत, कल्याणकारी योजना आपण म्हणूया त्यांना, त्या सामान्य जनांपर्यंत किंवा विशेषतः ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का? कशा प्रकारे केले जातात? अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की शासनाने किती योजना राबवल्या परंतु ते जनतेपर्यंत पोहोचल्या नाही तर त्याचं फलश्रुती किंवा त्याची फलनिष्पत्ती आपल्याला दिसणार नाही. हा विचार करून सद्यस्थितीमध्ये स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून 3 अभियान आमचे सुरू आहेत. यामध्ये पहिलं जे आमचं अभियान आहे त्यामध्ये IPC कॅम्पेन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, म्हणजे वैयक्तिक भेटीगाठी. तर मागील वर्षी जे काही आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमधून 5-5 लोकांना ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं आणि त्या लोकांना यावर्षी आपण पूर्ण त्यांच्या गावामध्ये रोज 5 ते 10 घरांना भेटी देऊन त्या लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणे, वैयक्तिक शौचालयाचा वापर करणे आणि ओला कचरा सुका कचऱ्याचं वर्गीकरण करणे आणि प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे किंवा करू नये अशा पद्धतीचं त्यांचं प्रबोधन करण्याचं काम त्या लोकांना दिलेलं आहे. आणि आतापर्यंत जवळ 10 लाख कुटुंबांपर्यंत आपले लोक पोहोचलेले आहेत आणि वर्षभरामध्ये 100% कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा एक आपणचं पहिलं अभियान सुरू आहे. दुसरं एक अभियान आम्ही सुरू केलं आहे की यामध्ये स्वच्छता हा जो विषय सगळ्यात जास्त जो आहे तो स्त्रियांशी निगडीत जास्त आहे. त्याच्यामुळे तो एक विषय डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने असा निर्णय घेतला की बचत गटाच्या माध्यमातून जर आपण स्वच्छतेचा जो संदेश आहे तो जनतेपर्यंत पोहोचवला तो अधिक प्रभावी होईल. या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये 6.5 लाख बचत गट आहेत. एका बचत गटामध्ये 10 मेंबर्स असतात, 10 महिला भगिनी असतात. तर 65 लाख कुटुंबांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. हा विचार करून बचत गटांच्या ज्या काही दर पाक्षिक आणि मासिक बैठका होतात त्या ठिकाणी स्वच्छतेचं महत्त्व आणि हे जे काही प्लास्टिकचा वापर न करणे, ओला सुका कचरा वेगळा करणे, वैयक्तिक शौचालयाचा वापर करणे, वैयक्तिक स्वच्छता असेल, कुटुंबाची स्वच्छता असेल, परिसर स्वच्छता असेल, या विषयावर त्यांचं उद्बोधन करणे आणि या पद्धतीने 65 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचं आमचं नियोजन आहे. आणि तिसरे एक अभिनव उपक्रम पाणीपुरवठा विभाग आणि त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आता सुरू केलेला आहे. त्यामध्ये 2 ऑक्टोबर रोजी ज्या कुटुंबांकडे खरं म्हणजे घरामध्ये जो कचरा तयार होतो तो एकतर ओला कचरा तयार होतो की ज्याचं कंपोस्टिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये वैयक्तिक कंपोस्ट खत आहे किंवा खतखड्डा आहे, जसं ग्रामीण भागात आपले खतखड्डे असतात किंवा छोटे छोटे खतखड्डे त्या ठिकाणी ज्याच्याकडे आहेत, जो काही सांडपाणी तयार होतं आहे त्यासाठी शोषखड्डा आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक शौचालय आहे आणि घरात निर्माण होणारा कचरा वेगळा करण्यासाठी ओला सुकासाठी 2 डस्टबिन आहेत. म्हणजे डस्टबिन असणे, वैयक्तिक शौचालय असणे, शोषखड्डा असणे आणि खतखड्डा असणे, या 4 गोष्टी ज्या कुटुंबाकडे आहेत त्यांचा आम्ही 2 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये त्या कुटुंबांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आणि त्याचं 1 महिन्यापासून त्याची प्रचार प्रसिद्धी सुरू आहे, त्याच्या लिस्ट बनवणे सुरू आहे, त्याचा सर्वे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता 100% ज्याच्याकडे ह्या सुविधा आहेत अशा लोकांचा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सत्कार केला जाईल, त्याला प्रशस्तीपत्रक दिलं जाईल आणि त्याला प्रोत्साहन दिलं जाईल आणि त्यांचं बघून पुन्हा इतरांनी पण त्या गोष्टी सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात आणि हे अभियान असंच पुढे सुरू राहील आणि पुन्हा इतरांना सुविधा म्हणजे संधी देऊन 26 जानेवारीला पुन्हा उर्वरित कुटुंबांचा आम्ही पुन्हा सत्कार करणार आहोत. म्हणजे एक चांगली जनजागृती आणि एक चळवळ उभी राहील आणि जास्तीत जास्त स्वच्छतेचा संदेश ग्रामीण भागातल्या कुटुंबांपर्यंत पोहोचतील यासाठीचे 3 अभियान आम्ही सध्या आमच्या स्तरावर सुरू आहेत. नक्कीच मला असं वाटतं या अभियानामुळे एक जनतेला प्रेरणा मिळू शकेल आणि स्वच्छतेकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी वाढीला लागेल असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. आता जाता जाता म्हणजे आपला जो विषय आहे घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, त्या संदर्भात आपण काय संदेश द्याल आमच्या श्रोत्यांना? सर्वच ग्रामीण भागातील किंवा जे काही सर्वच नागरिकांना माझी विनंती असेल की शासन स्तरावरून जे काही प्रयत्न चालू आहेत, जे काही आता आपली चर्चा झाली, मोठ्या प्रमाणावर ही जी काही स्वच्छतेविषयी जे अभियान सुरू आहेत यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा. त्यामध्ये जनतेसाठी नाही परंतु त्यांनी स्वतः वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, कुटुंबामध्ये स्वच्छता ठेवावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा. जर सगळ्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपापच गावं स्वच्छ होतील. गावं स्वच्छ झाले की जिल्हे स्वच्छ होतील, राज्य स्वच्छ होईल आणि आपलं राज्य निर्मल आणि स्वच्छ निर्माण करण्यासाठी आपल्याला फार वेळ लागणार नाही. त्यासाठी जनतेने याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घ्यावा आणि आपली वैयक्तिक स्वतःची जबाबदारी आहे ती आपण जबाबदारी समजावी आणि स्वच्छता ही सवय म्हणून आपण अंगीकारली पाहिजे असं मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल. वा, मला असं वाटतं तुमचा हा संदेश किंवा तुमचं हे कळकळीचं सांगणं श्रोते नक्कीच लक्षात घेतील आणि त्यानुसार स्वच्छता या गोष्टीला अग्रक्रम देतील. आणि जसं आपण सुरुवातीला सांगितलं की स्वच्छता ही आपली संस्कृती आहे, बरोबर, त्या संस्कृतीला मजबूत करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील राहील अशी अपेक्षा करूया. शेखर रौंदळजी, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय मोकळेपणाने या विषयासंबंधी बातचीत केली त्याबद्दल
आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बरे श्रोते हो, स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमातून मी दिनेश अडावतकर आता आपली रजा घेतो. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर प्रफुल्ल तांबे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.